25 चा हा थरार आहे आणि 16 संघांचा सहभाग आहे स्पर्धेमध्ये. शेवटच्या गटातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. याच्यानंतर एक डिसायडर मॅच होईल, त्यातून एक संघ जो आहे तो मात्र सेमीफायनलच्या रेसमध्ये पाहायला मिळेल. साठलेवाडी, लिजेंड, खामगाववाडी, तेलंगेश 3 संघ आहेत ज्या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. डी ग्रुपमधून एक संघ असेल जो मात्र या 4च्या रेसमध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. मॅचला आपण सुरुवात करतोय. इथे जर पाहिलं तर इनिंग क्रमांक 1 ला सुरुवात झाली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रेक्षकांच्या भेटीला. सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू, जे 2 खेळाडू आपण पाहता तर मिड विकेट एक तैनात केला आणि काव कॉर्नर झोन जो मैदानाचा सर्वात मोठा भाग मानला जातो त्या एरियामध्ये खेळाडू पहिल्या ओव्हरसाठी तैनात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेशला आपण पाहताय. तर बॅटिंगसाठी संदेरी संघाकडून दोन्ही सलामीवीर आघाडीची प्रारंभिक जोडी. एका बाजूला प्रितेश, त्यांच्या बरोबरीने वीर, असे 2 खेळाडू जे आहेत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅच इज ऑन. मॅचला होते सुरुवात. बोंडवली संघाकडून निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच जी होणार आहे 3 षटकांची, ज्याच्यामध्ये पॉवर प्लेचे एक षटक आपण पाहणार आहोत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ लास्ट मॅच. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक बॉलवरती चाललाय. झेल ड्रॉप, सिंगल धाव आली. तुम्हाला झेल गॅदर करणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेचे षटक आहे. संधी तुमच्या हातामध्ये सहज येणार नाही, मात्र आलेल्या संधीला इतक्या सहजरित्या तुम्हाला सोडायचे नाहीये. कारण चला लाईनच्या थोडंसं मागे व्हा. संदेरी संघाला विनंती आहे, संदेरी संघाचे खेळाडू बरोबर लाईनच्या पुढे जे उभे आहेत सर्वांना विनंती आहे, मित्रांनो सहकार्य करा, थोडेसे मागे राहा प्लीज. तिकडून पुन्हा एकदा मी विनंती करेल, थोडंसं मागे व्हा, नाही तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. दुसरा बॉल आहे, दुसरा बॉल खेळून काढला मिड ऑफ मध्ये. मिड ऑफला खेळाडू आहे, फक्त आणि फक्त पुन्हा एकदा एक सिंगल धाबेवरती रोखलं गेलंय. सिंगलच्या मदतीने रणसंख्येमध्ये झालेला बदल आपण पाहताय. 2 धावा स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येतील की निलेश नावाचा दबदबा मैदानावरती पाहायला मिळेल, हेही आपण पाहणार आहोत. 2 खेळाडू आहेत बाहेर, जिथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. यावेळी शफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती 1-2 कॅच ड्रॉप. झेल सोडला. इथे आणखीन एक जो झेल आहे तो या ओव्हर मधील दुसरा झेल ड्रॉप झालाय. तर क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्या कानावरती पडणारं वाक्य आहे, कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. आणि कॅच सुटल्यानंतर काय होतं पुन्हा एकदा तुम्ही जरूर एकदा मॅक्सवेलला डोळ्यासमोर आणा. वानखेडेच्या मैदानावरती मुजीब रहमाननं झेल सोडला होता आणि घशातून अक्षरशः घास बाहेर काढला होता. इथे झेल ड्रॉप झालेत. पुन्हा एकदा लॉंगॉनचा खेळाडू इन ऍक्शन आले. 2 धावा याही बॉलवरती येतील आणि 2च्या साह्यानं रनांचा ग्राफ आहे तो पुढे जाऊन थांबेल 6च्या घरात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. 2 मोर टू गो. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचा बदलाव नाही. गणेश जीवन मिड विकेट झोन मध्ये तैनात. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वाईडिश पुन्हा एकदा हा बॉल लाफ्ट केलाय. चेंडू सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार हा आलाय षटकार. पाच बॉलमध्ये स्कोर कार्ड वरती धावा तब्बल जोडल्या गेल्यात 12, ज्याच्यामध्ये मागच्या बॉलवरती एक आक्रमक फटका पाहिला. प्रीतेशच्या बॅटमधून एक देखना फटका आला आणि रणसंख्येने अगदी वेगाने आकार प्राप्त केला. शेवटचा बॉल शफल झाला ऑन साइडला. फ्लिक ऑफ द रिच. मनकरचा खूप चांगला वापर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. आणखी एक प्रीतेशच्या बॅटमधून आलाय. हा दन 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 करत चौकार.
ओव्हर क्रमांक 1चा खेळ संपला. धावफलकावरती धावत एकावरती 6 म्हणजे 16. कौशल गोलंदाजी ट्रॅकवरती इनिंग ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहताय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपवलं गेले. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर सुरुवातीला धावा आल्या नाहीत, मध्ये तसं शेवटचे 2 बॉल आणि प्रितेशच्या बॅटमधून 2 खूप चांगले फटके. 10 बॉल 2 शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा पाहिल्या. रणसंख्येने एकंदरीत उच्चांक गाठलाय 16च्या घरात. 6 चेंडू येणारे या षटकातील कशा प्रकारे हाताळले जातील. गोलंदाजी ट्रॅकवरती आता कौशल्य आणलंय आणि या कौशल्यपणाला लावावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावा खूप जास्त जमवल्या गेल्यात. ब्रेक थ्रू येईल का, धावा थांबवले जातील का, हे बरेचसे प्रश्न आहेत. कौशलचा पहिला बॉल अक्रॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक पुन्हा एकदा बॉलच्या मागे धावतात. सिंगल कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. हो नाही. शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी पहा फेकी खराब झाली. जी विकेट व्हायला हवी होती ती विकेट नाही झाली. म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो तुमचं क्षेत्ररक्षण तेवढंच महत्वाचं आहे. इथे बॉल पकडला, पण पकडल्यानंतर त्याची फेकी ही अचूक असणं तेवढीच गरजेची आहे. ती फेकी अचूक नव्हती आणि जिथे विकेट व्हायला हवी होती तिथे आणखीन एक धाव आहे ती संघाच्या टोटलमध्ये ॲड. म्हणजे मागच्या बॉलवरती तब्बल 2 धावा आल्यात आणि रणसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरात. तब्बल 18 धावा. 7 बॉलचा खेळ संपलाय. कौशल पुन्हा एकदा निघालाय आपल्या बॉलिंग एंडवरून. हेलिकॉप्टर उडवायचा होता. नो मॅच स्लॅडमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. कॉलिंग खूप चांगले. पहा दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र नाही, नो कॉल आला. आणि हे जे इक्वेशन आहे दोन्ही बॅटरमधला तालमेलही गरजेचं आहे, कारण ज्यावेळी तुम्ही एखादी गाडी ड्राईव्ह करता रेड येलो ग्रीन या 3 सिग्नलवरती तुम्हाला सातत्याने फोकस करावं लागतं. तसं दोन्ही बॅटर आहेत. या दोन्ही बॅटरला कॉलिंगवरती लक्ष ठेवावं लागतं. हो नाही या 2 गोष्टीला जर दोन्ही सहमत असतील तर मैदानावरती सर्व काही सुरेख आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा गणेश झिमन बॉलच्या खाली आले. चुकी नाही होणार. सेफ हँड आणि पहिला गडी आहे तो पहिला गडी झाला बाद. बाद झाले आणि हेमंत मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. ज्या ब्रेक थ्रूचा आपण इथून चर्चा करत होतो तो ब्रेक थ्रू या ठिकाणी जरूर कौशल्य मिळवून दिलाय. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर आलेली विकेट. ज्या विकेटनं नवीन बॅटरला मैदानावरती आणण्यास भाग पडलाय आणि या नवीन बॅटर हेमंत जे क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी दाखल झालेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. या षटकातील 4था बॉल आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती दर्शन आहेत. 1 बाउन्स जोपर्यंत बॉलला कॅरी करतायत. सिंगलला डबल मध्ये एक्झिक्यूट केलंय. 2च्या मदतीनं रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. ओव्हर नंबर 2 मध्ये सलामीला आलेला बॅटर जर आपण पाहिलं तर वीर खूप चांगले बॅटिंग करतोय. बॉल फुलटॉस होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लाजबाब. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा हे दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, ज्याची चर्चा आपण कॉमेंट्री बॉक्समधूनही करत होतो की क्रिकेटच्या मैदानावरती तुमचं सर्वात धारदार शस्त्र आहे ते म्हणजे क्षेत्ररक्षण. कारण गोलंदाजाला धावा पडणार असतात, बॅटरला करायचे असतात, तिसऱ्या बाजूला चांगले फटके अडवले गेले तर बॅटरला ते प्रयत्न पुन्हा करावे लागतात आणि ज्यावेळी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट टाकावे लागतात त्यावेळी बऱ्याचदा काहीतरी चुकी ही जरूर होऊन बसते आणि त्यासाठी क्षेत्ररक्षण हे महत्वाचं आहे. पुल केलं बॉलला पहा, थोडंसं पुढे ठेवला, अतिरिक्त बाउन्स, सिंगल कंप्लीट, दुसरी धावेचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट ही तितकीच दर्जेदार आहे. इथे 2 धावा आल्यानंतर ओव्हर क्रमांक 2 ला लागला गेलाय फुल स्टॉप. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 25-25.
ओव्हर क्रमांक 3चा खेळ सुरू होतोय आणि अंतिम आणि शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती संघातील एक वरिष्ठ खेळाडू आहेत आणि महेश यांना गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेले अनुभव. आणि आता मात्र मैदानावरती अनुभवाला प्राधान्य दिलं गेले. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये महेश यांच्यावरती नजर आहेत. पहिला बॉल बाहेर पडला, आतमध्ये आला, पंचांकडे पाहिलं होतं आणि पंचांना अगदी दोन्ही हात प्रश्नात्मक नजरेतून तिकडे इशारा पाहिला. बॉल पडला, आतमध्ये कट झाला. बॅटरला कदाचित वाटलं होतं बॉल बाहेर कट होईल, मात्र अनुभव ज्याचा आपण उल्लेख केला की अनुभवाला प्राधान्य दिलं गेलंय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सुरुवात लाजबाब. शेवटचे 5 चेंडू राहिलेत. हाई बॉल आतमध्ये आणला, लाफ्ट केले बॉलला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. खेळाडू तैनात आहेत आणि झेल कॅरी केला गेलाय. आणखीन एक फलंदाज आहे तो बाद झालाय. अजिंक्य नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 3 ला जशी सुरुवात झाली, पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आले. 25 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जसं आपण उल्लेख केला अनुभवाला प्राधान्य दिलं आणि पहिलेच 2 बॉलवरती खूप चांगली गोलंदाजी. धावा रोखल्या गेल्या, स्पीड ब्रेकर लावला गेलाय धावफलकावरती. येणारे 4 चेंडू शिल्लक राहिलेत. अगदी राऊंड द विकेट पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाई बॉल थोडासा खाली राहिला, धाव घेण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी आहे आणि आणखीन एक फलंदाज आहे तो आणखीन एक फलंदाज यावेळी डिपार्ट झाला. विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. रोशन 3 बॉलवरती अक्षरशः धावांचा दुष्काळ. महेश यांची खूप चांगली गोलंदाजी. लोअर फुल टॉस, फ्लिक केलं, मनगटांचा वापर. अगदी क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. चार चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 31-31. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. ओव्हर क्रमांक शेवटचा आणि अंतिम इनिंग क्रमांक 1 मधील मार्गस्थ आहे. आउटसाइडला मागच्या बॉलवरती खूप चांगला फटका पाहिला. लोअर फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल, ताकदीचा खूप चांगला वापर केला. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. कमबॅक आहे, हे प्रत्युत्तर आहे, हे टीथ पॉट आहे. जसं तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. मागच्या बॉलवरती षटकार आला, या बॉलवरती डॉट बॉल. म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे, तर तुमच्या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला नवीन संधी जरूर देतो. याचं उदाहरण पुन्हा एकदा मैदानामध्ये लेन्थ सुधारली गेली आणि त्याच्यावरती रिझल्टही गोलंदाजाच्या बाजूने राहिला. आणखीन एक बॉल इथे निर्धावच्या माध्यमातून येईल का? रनआउटची संधी आणि तो रनआउटही आलाय. म्हणजे इनिंग क्रमांक 1 चा खेळ जो आहे तो या ठिकाणी संपवला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत 31. 32 इज टार्गेट. येणारे 18 मध्ये करायचे आहेत 32 धावा. चला, इथून जास्त वेळ प्लीज घेऊ नका. मी पुन्हा एकदा संदेरी संघाला विनंती करेल, जाकमत संदेरी प्लीज आपण कमीत कमी वेळ घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण आपल्याकडे पाहता वेळ फार कमी राहिलाय. ड्युरिंग काही वेळापूर्वी आपण ब्रेकही घेतला होता, त्यामुळे आता कमी वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलाय. आणि सातत्याने आपण उल्लेख केला की वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कुणाचीच गुलाम नाहीये. आणि वेळेच्या गुलामगिरीत तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं आमचं आयुष्य जगत असतो. वेळेचे जे काही इक्वेशन आहेत ते प्रत्येक वेळेला पाळणं गरजेचं असतं.
कारण वे काय आहे ही जर तुम्हाला पाहायची असेल तर नक्की एकदा त्या अर्धविश्व ज्या सिकंदरानं अक्षरशः काबीज केलं त्याने आपल्या मृत्यूपत्रामध्ये खूप सुरेख लिहून ठेवलं की ज्यावेळी माझा मृत्यू होईल त्यावेळी माझे दोन्ही हात बाहेर ठेवा, जेणेकरून लोकांना तो संदेश जाईल की वेळेपुढे कोणाचं काही चालत नाही आणि वेळेपुढे कोणी काही घेऊन जात नाही. त्यामुळे वेळ आहे ती वेळ माणसाच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचे घटक आहे. त्यामुळे विनंती आहे संदेरी संघाला चला पुन्हा एकदा प्लीज लगेच फील्ड प्लेस करून घ्या आणि बोंडवली संघाला ही विनंती असेल प्रारंभिक जोडी आहे ती प्रारंभिक जोडी प्लीज मैदानावरती लगेचच दाखल करा. मध्ये 31 धावांची गरज आहे. मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र दाखल होईल NG11 KBCC खामगाव या संघाच्या अगेन्स्ट 2 हात करण्यासाठी पुढच्या मॅच मध्ये असेल. मग तो कोणता संघ आहे? एका बाजूला जाकमत संधेरी आणि दुसऱ्या बाजूला पाहिलात तर बोंडवलीचा संघ आहे. प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. एका बाजूला जर आपण पाहिलं तर या संघाचा एक आक्रमक खेळाडू गणेश जिमन आणि त्यांच्या बरोबरीने दाखल झालेत निलेशला आपण पाहत आहे. निलेश आणि त्यांच्या बरोबरीने गणेश जिमन ही सलामीची जोडी. 18 मध्ये 31 ची गरज आणि सुरुवातीचं षटक आहे ते सुरुवातीचं षटक पुन्हा एकदा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. जवळजवळ 10.25 च्या सरासरीने धावा करायच्यात बॅटिंग करणाऱ्या बोंडवलीच्या संघाला. त्यासाठी षटक क्रमांक 1 हे महत्वाचं षटक आहे. इथे पहा लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती पाठवलं गेलंय. तर स्ट्राईक एंडला कोण असेल याच्यावरती चर्चा होईल. मात्र क्षेत्ररक्षक सध्याच्या घडीला पाहिलं तर ऑन साईडला उजव्या हाताच्या बॅटरसाठी तैनात केले गेलेत 2 खेळाडू. खाऊ कॉर्डर झोन मध्ये खेळाडू आहे, त्याच्याबरोबर मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू तैनात केला गेला. स्ट्राईक एंडला गणेश जिमन दाखल झालेत. 18 मध्ये 31 इक्वेशन. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज रोशन ज्याच्या हातामध्ये बॉल दिला गेलाय. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये ब्रेक थ्रू आले, जर काउंटर अटॅक झाला तर बरंच काही डिसाईड करणारे षटक आहे. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खऱ्या अर्थानं हे मेजवानीचे षटक आहे, कारण सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्ट्राईक एंडला गणेश जिमन, नॉन स्ट्राईक एंडला निकेश. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत जाकमाता संदेरी संघाचा रोशन. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती गणेश जिमनचा तडाखा आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर षटकार. तो जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की दुनिया बसाते. ही गणेश जिमनची ओळख आहे. त्याच्या रडार मध्ये बॉल आला तर तो तुम्हाला सीमा रेषेच्या बाहेरच मिळेल. थोडासा खाली राहिला आणि बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवरती आलेला हा दमदार प्रहार. दुसरा बॉल ही लाफ्ट केलाय क्षेत्ररक्षक बॉलवरती आले जरूर, मात्र 1 बाउन्स. दुसऱ्या बॉलवरती आलाय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. क्षेत्ररक्षण पाहिलं तर काऊ कॉर्नर झोन मध्ये थोडंसं वाईडिश ठेवलं होतं, त्याला लॉंगॉनला थोडंसं जवळ बोलवलं गेलंय. हे काही खेळाडूंची खासियत आहे. काही खेळाडूंना डाव्या बाजूला धावणं बरोबर जमतं, काही खेळाडूंना उजव्या बाजूला धावणं हे योग्य वाटतं. इथे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर बॉलवरती येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर. आतापर्यंत धावा स्कोर कार्ड वरती आहेत जवळजवळ 10चा आकडा. पहिल्याच 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. पॉवर प्लेला अगदी दिमागदार या ठिकाणी सुरुवात प्रारंभ केलाय बॅटिंग करणाऱ्या बोंडवलीच्या संघाने. गणेश जिमन यांच्यासाठी पुढचा बॉल आहे. पुढचा बॉलला कट केलंय, नजाकत क्लासिकल स्ट्रोक, देखना फटका, आणखीन एक आलाय चौकार. मैदानाच्या अगदी चारी बाजूला खेळण्याची क्षमता ठेवतात गणेश जिमन. आणि मागच्या काही 3 बॉलवरती आपण चित्र पाहत आहे. ऑन साइड, त्याच्यानंतर फ्रंट ऑफ द विकेट बॉलला पाठवून दिलं, पॉइंटला बीट केलं, 4 धावा आल्यात. 14 धावा स्कोर कार्ड वरती. फ्लिक केलंय क्षेत्ररक्षक
सर्कलच्या आतमध्ये तैनात, 9चा कॉल, धावा घ्यायच्या नाहीयेत असं एकंदरीत त्या ठिकाणी बॅटर कडून पाहिलं आणि थांबवलं गेलंय. सुरेख कॉलिंग, कारण जोखीम घेण्याची गरज नाही. पहिल्या 3 चेंडूवरती सुरुवात खूप चांगली झाली. एका धावेसाठी विकेट खतऱ्यामध्ये टाकणं कदाचित अयोग्य असेल आणि योग्य वेळी नाही म्हटल्यानंतर तुम्ही देखील अगदी योग्य परिस्थितीमध्ये राहता. इथे पहा रडार मध्ये बॉल लांब 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 आणि खूपच लांब देखणं. आणखीन एक षटकार. थँक्यू. 5 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्यात तर धावा झाल्यात 20. 12 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल आहे. 13 बॉल मध्ये करायच्यात 12 धावा. पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेतला गेला. गोलंदाज रोशनचा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला पुन्हा एकदा कट केले. वॉट फटका. यावेळी पा वॉट शॉट. अगदी पुन्हा एकदा डोळ्याचा पारणं फेडणारा फटका आला. आणखीन एक चौकार. थँक्यू. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 24-24. गरज आहे फक्त आणि फक्त 8 धावांची. येणारे 12 बॉल मध्ये करायचे 8. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कौशल यांना पाचारण केलं जाते. पहिल्या षटकामध्ये गणेश जिमन यांच्या बॅटचा तडाखा पाहिला ऑन साइड, त्याच्यानंतर ऑफ साइड. खूप अक्षरशः लाजबाब त्या ठिकाणी फलंदाजी पाहिली. टॅप केलं बॉलला. अगदी बॉल चाललाय सर्कलच्या बाहेर. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. इथे 2 धावा आल्यानंतर रणसंख्येमध्ये वाढ होताना धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचला 26. 26च्या घरात. ते पहिलं ओव्हर फार डिसायडर होतं. मी सुरुवातीला उल्लेख केला की पहिल्या षटकामध्ये धावा जर वाचवल्या गेला तर बोडवली संघासाठी अडचणी जरूर निर्माण होतील. मात्र गणेश जिमनने पहिल्या षटकापासून सुरुवात केली आपला बॅटचा तडाखा दाखवायला. इथे वाईटचा सिग्नल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आहे तो वाईड इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत येत असताना आणखीन एक अवांतर धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होते. धावांचा आकडा आहे तो मात्र जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. 5 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. येणारे 11 बॉल 11 मध्ये करायचे 5 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कौशल. विकेट ही या मॅच मध्ये डिसायडर राहणार आहे. फटका खूप मोठा आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आहे. इथे मात्र सामना जिंकलाय बोंडवली संघाने. अभिनंदन. आणि लगेचच बोंडवलीला विनंती आहे चला टॉस साठी या. आणि निकेश त्याच्या बरोबरीने गणेश जिमन आपणास विनंती असेल मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी प्लीज आपण या. NG11 KBCC खामगाव टॉस साठी आपण या आणि त्यांच्या बरोबरीने बोंडवली संघाचे कॅप्टन टॉस आणि गणेश जिमन तुम्हाला विनंती करेल मॅन ऑफ द मॅच. पुढची मॅच आहे. पुढची मॅच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजन मेजवानी ठरणार आहे. खामगाव विपक्ष बोंडवली. NG11 KBCC खामगाव कॅप्टन बोंडवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करूयात आणि लगेचच या मॅचला सुरुवात होईल. चला सुजय अँड कंपनी मैदानावरती लगेचच जा. आपण फील्ड प्लेसमेंट करून घेऊयात आणि बोंडवली संघाला विनंती आहे कदाचित तेच बॅटर पुन्हा मैदानावरती पाठवा. हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकाच्या भेटीला येईल. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबल आहेत आणि बऱ्याच वेळेला एकमेकांसमोर यांचा खेळ आपण पाहिलेला आहे. संदेरी संघाचे कॅप्टन आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी प्लीज या. जाकमाता संदेरी संघाचे कर्णधार आपण विनंती आहे आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आलेले आहेत.
नेक्स्ट मॅच नेक्स्ट बॅटल पुढची मॅच प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी असणार आहे. इकडे पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर इकडे निलेश बाबणे ऑन फायर, इकडे गणेश झिमन ऑन फायर. आणि दोन्ही खेळाडू जे आहेत ते दोन्ही खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खूप चांगले खेळतात. दुसऱ्या बाजूला एकंदरीत उल्लेख केला तर बॅलन्स संघ आहेत. एका बाजूला आपण खामगाव संघाचा विचार केला तर वेल बॅलन्स संघ आहे. प्रतीक सातीम येतात, त्याच्यानंतर सुजय बोकल गोलंदाजी ट्रॅकवरती येतात. बोंडवलीचा जर आपण विचार केला तर मागच्याच मॅचमध्ये महेश यांच्याकडून खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिलेली आहे, त्यामुळे तेही चांगल्या लयमध्ये आहेत. आणि त्या